साधा दिवस, साधं घर, पण मनापासून केलेली प्रत्येक गोष्ट खास बनवते. चला तर मग माझ्या दिवसाची सुरुवात करूया. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी पूनम. शुभ कार्याची सुरुवात नेहमी उंबरठ्यापासूनच होते आणि आज मीही माझ्या घराच्या उंबरठ्याला वंदन करून या दिवसाची मंगल सुरुवात करते. सकाळची ही प्रसन्न वेळ. सगळं घर आधीच झाडून पुसून स्वच्छ केलं आहे. आता मनापासून सुरुवात करते उंबरठा पूजनाने. सर्वात आधी दिवा लावते आणि धूप. या सुगंधाने आणि प्रकाशाने घरात एक वेगळीच शांतता पसरते. हा उंबरठा आपल्या घरात येणाऱ्या प्रत्येक शुभ पावलांचा साक्षीदार, म्हणूनच त्याला प्रथम वंदन. आता हळूहळू करते हळदीचं लेपन. हळदीचा तो पिवळा रंग समृद्धीचं आणि मंगलतेचं प्रतीक उंबरठ्यावर अलगद लावते आणि मग त्यावर काढते सुंदर रांगोळी. एक एक रेषा जपून मनातल्या भावना त्या रंगांमध्ये उतरवत. ही फक्त सजावट नाही, ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे आणि घरात सुख, शांती आणि लक्ष्मीचं स्वागत करण्याची एक छोटीशी पण मनापासून केलेली तयारी आहे. माझ्याकडे छोटे छापेत रांगोळीचे, मस्त अशी ती रांगोळी पण मी टाकून घेतली आणि त्यात थोडे कलर भरले आणि नंतर मग उंबरठ्याचं पूजन करून घेतलं छान असं. आणि असं केल्यानंतर आपला दरवाजा जो आहे तो इतका सुंदर वाटतो की असं वाटतं की आपण मंदिरातच प्रवेश करतो. इतकं सुंदर बघा, इतकं छान वाटत होतं, खूप छान. आणि इथे मी साईडला पण थोडी छोटी रांगोळी काढली होती आणि मला अशीच फुलांच्या वगैरे ज्या रांगोळी येतात ते मी करत असते. उंबरठा पूजन झाल्यावर थोडा वेळ आम्ही दोघांनी मिळून ही काही कामं करायला बसलो होतो. कालच मिस्टरांनी निशिगंधाची काही रोपं आणली होती आणि ती लावायची होती. मातीचा जो सुगंध, हाताला लागलेली ओल आणि दोघांनी मिळून केलेलं काम, यात एक वेगळी शांतता असते. निशिगंधाची ही रोपं मी कुंडीतच लावत होते, कारण की ती खाली लावायला लागत होती, पण आमच्या इथे बकऱ्या वगैरे येतात आणि ते लक्ष राहणार नाही, ते कधीच ते खराब करून टाकतील, त्यामुळे मी कुंडीतच लावली होती ही. थोडी कुंड्यांमधली माती उलटपालट करून घेतली, जुनं सैल केलं, नवं श्वास घ्यायला जागा दिली. झाडांनाही काळजी हवीच ना, जशी घराला, तशीच थोडी प्रेमाची ऊब त्यांनाही. असं दोघांनी मिळून काम करताना वेळ कसा गेला कळालंच नाही. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खरं समाधान दडलंय असं वाटत राहिलं. बाहेरचं काम झाल्यावर आता थोडं घरातलं महत्त्वाचं काम. आज गहू आणि बाजरी निवडून घ्यायची होती. दळायला द्यायचं होतं ना. एक एक दाणा जपून निवडला, हलकेच स्वच्छ करून घेतलं. अशा कामात घाई नसते, शांतपणे मन लावून करायचं असतं. मग ते सगळं बाहेर उन्हात वाळत टाकलं. सूर्याच्या उभेत थोडं कोरडं व्हायला, जसं प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो ना तसं. उद्या हे धान्य दळायला जाईल आणि मग आपल्या घरच्या स्वयंपाकात सामील होईल. साधं काम आहे, पण घर चालतं ते अशाच छोट्या छोट्या तयारीवर. लगेचच इथलं आवरून घेतलं होतं, झाडून वगैरे घेतलं सगळे. ते जे दाणे दाणे थोडे खाली सांडले होते ते एका ठिकाणी भरून घेतले आणि मला लसूण खोडायचा होता, तो एक लसूण वगैरे खोडून घेतला आणि आवरलं. आणि लगेचच लागले मी माझ्या देवपूजेला. आज थोडी देवपूजा मोठी होती, त्याच्यामुळे बाकी थोडी कामं आवरून मग लागले. मस्त असं आज सगळी साफसफाई करून घेतली होती मी देवघराची. छान असं जे की मी सगळे वस्त्र वगैरे बदलले, तोरण वगैरे लावलेलं होतं ते सर्व काढून घेतलं. छान पूर्ण देवघर असं मी स्वच्छ करत होते, पुसून वगैरे जिथे काही धूळ दिसत होते तिथे. सहसा धूळ येतेच घरामध्ये, पण मग आपण कंटिन्यू असं आवरत असलं की स्वच्छता राहते. मस्त नवीन असं वस्त्र टाकलं होतं मी देवांसाठी. छान अशी मस्त तयारी करायला घेतली होती. आज देवघरात 2-3 गोष्टी नवीन होत्या. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे हे तोरण. खूप सुंदर असं तोरण होतं हे. लावायचा प्रयत्न करत होते, पण त्याच्यामध्ये होल नव्हते, त्याच्यामुळे मी कैचीने त्याच्यामध्ये थोडे होल केले आणि त्याच्यावर खिळे लावलेले आहेत मी तिथे. स्पेशल तोरण लावण्यासाठी त्याच्यात लावून घेतलं आणि खूप सुंदर असं दिसत होतं माझं हे देवघर आता. आणि मी पहिले घेतलं महालक्ष्मीला, ज्यांचा मला अभिषेक करायचा होता. त्या अगोदर दिवा लावून घेतला. असं म्हणतात की आपल्या देवपूजेला साक्ष असते, त्याच्यामुळे मी देवाची पहिली पूजा करून घेतली आणि महालक्ष्मीची आधी दुधाने, नंतर अष्टगंधाने, हळदीने, नंतर कुंकवाने असं छान असं मी मंत्र म्हणत म्हणत अभिषेक करून घेतला. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतली, त्यांना त्यांच्या जागेवर ठेवून दिलं. हे लक्ष्मी माता, आमच्या घरावर तुमची कृपा सदैव राहू दे. आणि नंतर मी लगेचच गजलक्ष्मी यांची पण मला स्थापना करायची होती, मग त्यांचाही मी अभिषेक करायला घेतला. आणि त्यांच्यावर सुद्धा आधी दुधाने, नंतर अष्टगंधाने, हळदीने, कुंकवाने असं छान असा अभिषेक करून घेतला. ओम श्री ह्रीं क्लीं गजलक्ष्मी नमः. ओम श्री ह्रीं क्लीं गजलक्ष्मी नमः. अशा छान अशा मी
मंत्रांमध्ये जपमध्ये मी त्यांचा अभिषेक करून घेतला आणि त्यांनासुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून त्यांच्या जागेवर मी ठेवून दिले. हे गजलक्ष्मी माता, समृद्धी, समाधान आणि आनंद आमच्या घरात नांदो, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. त्यांना पण छान असं महालक्ष्मीच्या आजूबाजूला मी त्यांची जागा केलेली होती. खूप छान वाटत होतं आता. महालक्ष्मीची मी पूजा करून घेतली हळदी कुंकवाने आणि नंतर लगेचच मी जी माळ त्यांच्यासाठी आणली होती ती त्यांना घालून दिली. नंतर मी लगेचच कवड्यांची पूजा करायला घेतली आणि यांच्यावर सुद्धा मी दुधाने, अष्टगंधाने, हळदीचं पाणी आणि कुंकवाच्या पाण्याने अभिषेक करून घेतला होता आणि त्याच्यावर पण मी मंत्राचं जे की मला येत होते त्या पद्धतीने मी जप करून त्याच्यावर अभिषेक करत होते. ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः असं म्हणत म्हणत मी सर्व असं मस्त छान असं अभिषेक करून घेतला होता आणि त्यांनासुद्धा स्वच्छ असं पाण्याने धुवून छान असं कापडाने पुसून घेतलं होतं. नंतर त्यांच्यासाठी एक स्पेशल प्लेट घेतली होती. त्या प्लेटमध्ये मी तांदूळ घेतले. तांदूळ असं म्हणतात की पूर्ण व्हाईट तांदूळ ठेवू नये म्हणून त्याच्यामध्ये मी हळद कुंकू टाकून ते मिक्स केलं आणि त्याच्यावर छान अशा आपल्या कवड्या ज्या होत्या त्यांनी ठेवून घेतल्या होत्या. नंतर त्याला अष्टगंध आणि हळद कुंकू लावून घेतलं होतं. या कवड्या जशा समृद्धीचं प्रतीक आहेत तशीच भरभराट आमच्या आयुष्यात येऊ दे. हे देवी, जे दिलं आहे त्याबद्दल कृतज्ञ आहे आणि पुढचं आयुष्यही तुमच्या आशीर्वादाने सुंदर होऊ दे, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. मनात श्रद्धा असेल तर प्रत्येक थेंब अभिषेकाचा आशीर्वाद बनूनच वाहतो. मस्त छान अशी रांगोळी टाकून घेतली. ही छोटीशी पूजा पण मनापासून केलेली तुमच्या चरणी अर्पण करते. श्रद्धेने घेतलेलं तुमचं नाव घरभर सकारात्मकता पसरवत तुमचा आशीर्वाद असेल तर प्रत्येक अडचण सोपी वाटते. अशा प्रकारे माझी ही छान अशी सुंदर आणि मनाला प्रसन्न करणारी देवपूजा माझी झालेली होती आणि खरंच आता माझं देवघर अजूनच खूप सुंदर वाटायला लागलं होतं. इथे मी प्रसाद ठेवला होता खडीसाखर काजू बदामचा. असा माझा आजचा साधा पण मनापासून जगलेला दिवस. बाय. श्री स्वामी समर्थ.